मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहो इथे माझ्या बहिणीच्या गावाला गोंधुळा. इथे लग्नाला आलेलो आहो आम्ही. आणि आता तुकडोजी महाराजाचं मंदिर देवस्थान आहे गोंधुळ्याला. गुफा तर पहिले गुफा होती आणि आता त्याची ठिकाण आहे. तो आता तुम्हाला दाखवतो. आतमध्ये नेता येते का? तर बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललेलो आहोत, माझी बहीण आणि मी. गुफा यात्रा भी मस्त भरते इथं यात्रा पण चांगल्या प्रकारे भरते म्हणते. मी बघितली नाही कधी, पण आता बघू. कधी नाही कधी ब्लॉग बनवू. आता बहिणीच्या गावाकडला आता फर्स्ट टाईम मी इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहो. जोडे काढू का? जोडे काढून आता बघा. हे तुकडोजी महाराज यांची गुफाचं काय समाधी. हे तुकडोजी महाराज इथे त्यांनी स्थान घेतलेलं आहे. आणि इकडे इथं पहिले ते इथं स्थान करीत इथे बैठक. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची बैठक आहे इथे. आधीची सोय का नाही झाड. हे झाडं जे आहे ते आधीचे झाडं. गुफाच होतं का नाही इथं गुफा होती. गुफा पूर्ण झाड माझ्या बहिणीच्या गावात एक चांगल्या प्रकारे ब्लॉग बनला आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गुफा पण इथे होती म्हणते. आणि हे झाड पण तेव्हापासून पण आहे म्हणते. नाही तोडले तर मग हे पूर्ण पडत नाही. अच्छा, तोडली नाही. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्यांची इथे गुफा होती. गुफा इथून आणि इकडे त्यांची इथे मूर्त आहे जे स्थान घेऊन आहे. आता थांबू एक मिनिट. ठीक आहे, तू सांग काही त्याबद्दल. तू सांग ना. मी काय सांगू. माझं नाव प्रिया. मी आता तुम्हाला गोंधुळा दाखवता. म्हणजे तिथं आता लग्न आहे माझ्या नंदनचं. तर इथं आले आम्ही लग्नाला. तर गोंधुळ्याला नाही का मंदिर आहे छोटंसं नाही का. आणि तिथे नाही का तुकडोजी महाराज नाही का हे राहते गावात पुण्यतिथी. ही आमची छोटूशी देविका. हे आमची मुलगी माझी सॉरी माझी मुलगी. हे माझ्या बहिणीची मुलगी आहे. हे वेदिका. आता कधीच म्हणजे ना आता माझी व्हिडिओ नाही करून राहिलं ना तर का नाही काय काही विसरली का कसं बोलायचं का बोलायचं. आणि आता लवकर कॉमेडी व्हिडिओमध्ये आता माझी बहीण लवकर दिसणार आहे तुम्हाला. आणि बघू आता चांगल्याच प्रकारे कॉमेडी. आता गाण्याच्या नंतर कॉमेडी राहील आपली. हां, 8-10 दिवस. 8-10 दिवस कोणाचं? हे मंदिर चांगलं आहे. हे मंदिर हॉल.
तर मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इथे ग्रामगीता वाचलेली आहे. बघू शकता तुम्ही, लोक त्या ग्रामगीता जिथे वाचलेली आहे त्यांनी तिथे बघायला जात आहे. मी पण तिकडे चाललेलो आहो, तुम्ही बघू शकता. आणि हेच ते ठिकाण जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता वाचलेली आहे. मित्रांनो, ही आहे मूर्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे काय झालं, ग्रामगीता वाचली. इथे ग्रामगीता वाचली त्यांनी. तुम्ही बघू शकता इथे स्थान आहे त्यांनी ग्रामगीता वाचण्याची. जेव्हा पण हे चिमूर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यायचे, इथे नाव काय ते गोंधुळाला यायचे, तिथे ग्रामगीता वाचायचे आणि बसायचे. हे स्थानांतर आहे त्यांचं वालं. तुम्ही बघू शकता गोंधुळा जे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे. आणि माझा मित्र तिकडे ब्लॉग बनवत आहे, फोटो काढत आहे. तर हे यांचं स्थानांतर चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमूर तहसीलमधलं गोंधुळा हे गाव आहे. त्या गोंधुळा गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आलेले होते आणि त्यांनी इथे ग्रामगीता वाचन केली होती. इथे त्यांनी ग्रामगीता वाचण्याची रूम आहे, वाचन करण्याची रूम आहे. तर आम्ही तिकडे लग्नाला आलो, तर तिथल्याच देवस्थानामध्ये, त्यांच्याच देवस्थानामध्ये माझ्यावाल्या जावयाची बहीण म्हणजे माझ्यावाल्या बहिणीची नणंद, तिचं लग्न आहे. आणि हे सगळं बघायला मिळालं मला. फार छान वाटलं मला हे सगळं बघून. तर गाईज, आम्ही आता मंदिराच्या बाहेर इकडे मागच्या साईडला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागच्या साईडचा सीन अशा प्रकारे आहे. आणि इथून ताडोबा सुरू होते, इथून ताडोबा लागलेला आहे. आणि आम्ही आता सध्या ताडोबाच्या जंगलामध्ये आहोत. तुम्ही बघू शकता हा ताडोबा जंगल जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे इथून ताडोबा सुरू झालेला आहे. आणि या प्रकारे तो ताडोबा जंगल आहे. तुम्ही बघू शकता. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. गाईज, ताडोबा जंगलामध्ये आलेलो आहो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे आहे जंगल, तो एक प्राणी येत आहे. भालू आहे का कोण आहे तो त्याच ताडोबा जंगलात राहते. आपण विचारू त्याला का त्या ताडोबा जंगलामध्ये कवापासून राहत आहे तू, कवापासून नाही म्हणून. अरे भाऊ, इथं कवापासून राहत आहे तू ह्या ताडोबा जंगलात? 50 साल हो गए. 50 साल हो गए, वो भी 50 बाकी है. उसके बाद खत्म. तो हे 50 शेर देखे, 50 शेर देखे आज तक. तर बघू शकता तुम्ही गाईज, हे सारा ताडोबा जंगल. हा ताडोबा जंगल आहे. कुठच्या कुठं ताडोबा आहे. इथून ताडोबा चालू झालेला आहे. काही लोक तिकडे कार्यक्रम करत आहे का त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड नाही, त्यात आहेच नाही ना. आपल्या इकडे तोंड आहे त्याचं वालं. पण व्हॅल्यूम जात आहे ना, ते कट करून टाकू. ये देखो ताड़ोबा यहाँ से स्टार्ट हुआ है। वाघ दिखा क्या तेरे को? शेर दिखा, शेर दिखा? वाघ नाही दिखा. बोल ना. इकडे जेवणाची सोय आहे, बघू शकता तुम्ही. 24 झालं 24.
तर भाई अशा प्रकारे हॉल आहे माझ्या बहिणीच्या गावाचा म्हणजे गोंधुळा. माझे बहीण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिलेली आहे माझ्या बहिणीला. आणि तिथे मी आता लग्नाला आलेलो आहो. माझी आई आणि मी या लग्नाला आलेलो आहो. तिच्या नणंदचं लग्न आहे ही, तिच्या नणंदच्या लग्नाला आम्ही आलेलो आहो. तर बघू शकता तुम्ही गोंधुळा हे खांबाड्यापासून म्हणजे तिच्या गावापासून चंद्रपूर जिल्ह्यातलं तकरीबन 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर अंतरावर हे तिच्या गावापासून खांबाड्यावरून हे गोंधुळा आहे. तिथे आम्ही आलेलो आहोत. तर या प्रकारे असे हॉल म्हणजे आमच्याकडे असतात आणि अशा हॉलमध्ये आम्ही लग्न चांगल्या प्रकारे करतो. असं
लग्न